सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त खानापूर तालुक्यातील बामणी येथील तरुण तेजस लेंगरे गेल्या 12 वर्षापासून बंदिस्त शेळी पालन करतोय। त्याचबरोबर नुसत्या शेळी पालनावर न थांबता हा तरुण लेंडी खतापासून दर्जेदार गांडूळ खत निर्मितीही करतोय। बंदिस्त शेळी पालन आणि लेंडी खतापासून वर्षाला तेजस 60 लाखाची उलाढाल करतोय। अशा या तरुणाला भेटण्यासाठी आता आपण सांगली जिल्ह्यातील बामणी गावी जाणार आहोत। पूर्वी 2005 पासून मी महिंद्रा मॅक्स पिकअप ही माल वाहतूक गाडी चालवत होतो। वाहनधंद्यातून पुरेसा पैसा येत नाही ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मी शेळी पालन या व्यवसायाकडे वळण्याचे ठरवले व आफ्रिकन बोर जातीची एक नर व आफ्रिकन बोर जातीची एक मादी विकत घेऊन मी शेळी पालन या व्यवसायाला 2006 पासून सुरुवात केली। सुरुवातीला 2 शेळ्यापासून मी ते पुढे वाढवत गेलेलो आहे। आज माझ्या जवळपास आफ्रिकन बोर जातीच्या 150 शेळ्या व बिट्टल जातीच्या 100 शेळ्या असं आज माझ्याजवळ दोन्ही मिळून 250 शेळ्या आहेत। पूर्वी मी सुरुवातीला ज्यावेळी 2006 साली सुरुवात केली त्यावेळी छपरामधून सुरुवात केली। त्यानंतर 30 ते 35 संख्या झाल्यानंतर मी जवळपास 35 फूट 20 फूट रुंदी आणि 70 फूट लांबीचे एक शेड उभारले। त्याच्यानंतर मी एक 50 फूट रुंदी व 150 फूट लांबीचे शेड उभारले व आता 2 वर्षापूर्वी माझ्याजवळ मी 180 फूट लांबीचे व 55 फूट रुंदीचे शेड माझ्याजवळ मी उभारलेला आहे। शेडची रचना करत असताना गोट्याची दिशा पूर्व पश्चिम ठेवलेली आहे। आतील गाळे बंदिस्ती केलेले आहेत। लहान पिलांसाठी वेगळा गाळा, मोठ्या पिलांसाठी वेगळा गाळा व त्याच्यानंतर जे लहान पिलांसाठी जे ग्रिलची उंची ठेवलेली आहे ती उंची बदलण्यात आलेली आहे। त्या उंचीमध्ये थोडेफार प्रमाण कमी करण्यात, लहान पिलांसाठी 5 इंचाचे प्रमाण त्याचे डोक्यात जाऊन त्याला व्यवस्थित खाता येईल व त्याला बाहेर न येण्याची त्याची काळजी घेतलेली आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक गाळ्यामध्ये एक बकेट ठेवण्यात आलेलं, त्या बकेटामार्फत त्या शेळ्यांना पाणी दिले जाते। तसेच गाळे बंदिस्ती केलेला आज आम्हाला फायदा असा होतो की शेळ्यांचे जे नियोजन आहे ते व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने लागले जाते। ज्या शेळ्यांना जिथपर्यंत चारा द्यायची गरज आहे त्या शेळ्यांना पुरेसा चारा दिला जातो। प्रत्येक गाळ्यामध्ये 8 ते 10 शेळ्या आहेत। आज खाद्य व्यवस्थापनामध्ये खाद्यामध्ये आपण गोळीपेंड व मका वापरतो। त्याचप्रमाणे ओल्या चाऱ्यामध्ये त्यांना आम्ही किरळे आलेली मका, ओली मका, तसेच वाळल्या चाऱ्यामध्ये तूर आणि ओल्या चाऱ्यामध्ये किरळे आलेली मका, मेथीग्रास, शेवरी, सुबाबळ, ततू या पिकांची लागवड आम्ही शेतामध्ये केलेली आहे। प्रत्येकी 3 ते 4 महिन्यामध्ये या शेळ्यांना लसीकरण दिले जाते। त्यामध्ये ET आहे, PPR आहे, FMD आहे, या लसीकरणाचा समावेश आहे। त्याचप्रमाणे जंताचे डोस ही प्रत्येकी 3 ते 4 महिन्याला या शेळ्यांना आम्ही देतो। सकाळी 8 ते 10 या वेळेत या शेळ्यांना चारा दिला जातो। त्याचप्रमाणे दुपारी 3 ते 4च्या आसपास मेथीग्रास हा चारा दिला जातो व संध्याकाळी परत एकदा 6च्या आसपास परत एकदा या शेळ्यांना चारा दिला जातो। विक्री व्यवस्थापन म्हणाल तर अगदी देशभरातून लोक माझ्याजवळ येत आहेत। देशभर विक्री केली जाते। त्याचप्रमाणे जे कस्टमर आहेत त्यांना इथं आल्यानंतर माहिती व्यवस्थित दिली जाते। विक्री व्यवस्थापनमध्ये ईदला मोठे जे नर काय आहेत ते ईदला विकले जातात। त्याचप्रमाणे इतर वेळेस जे आहे ते
विक्री व्यवस्थापनमध्ये आपण आफ्रिकन बोर जातीची मादी 1500 रुपये किलो प्रमाणे विकतो. त्याचप्रमाणे आफ्रिकन बोर जातीचा जो नर आहे हा नर आपण 1000 रुपये किलो प्रमाणे विकतो. दोन्हीलाही भरपूर मागणी आहे. बिट्टल जातीचा जो नर आणि मादी आहे या दोन्हींना आपण 500 रुपये किलो प्रमाणे विकतो. आज बिट्टल जे आहे हे आणण्यापाठीमागचं कारण की जी लोक गरीबातले गरीब आहेत अगदी त्यांनी ज्यांना शेळीपालन करायचं आहे त्यांनी बिट्टल जातीपासून सुरुवात करायला काही अडचण नाही. आणि आफ्रिकन बोर तर आज भारतातली टॉपची शेळी आहे असे म्हणायला काही अडचण नाही. पूर्वी मी गांडूळ खत हा विषय डोक्यामध्ये नव्हता. पूर्वी माझ्याजवळ जे 20-25 ट्रॉली लेंडी खत निघत होते ते मी 3,000 ते 4,000 रुपये प्रमाणे त्या गांडूळ खताची लेंडी खताची विक्री करत होतो. परंतु अजूनही शेळीपालनातून काहीतरी व्यवसाय दुसरा करावा शेतीपूरक असे मला वाटत होते. त्यामुळे गांडूळ खत हा व्यवसाय करण्याचे ठरवले. इतर लोकांचे शेड बघितले किंवा लोक शेणापासून गांडूळ खत बनवत आहेत. लेंडीपासून मी त्यांना बोललो की मला लेंडीपासून गांडूळ खत बनवायचं. त्या लोकांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की लेंडीपासून गांडूळ खत बनवणे इतके शक्य नाही आहे कारण लेंडीमध्ये भरपूर हीट असते. तोच डोक्यात विषय घेऊन मी जवळपास गेल्या 2 वर्षापूर्वीपासून मी आज लेंडी खत बनवण्यासाठी झटतोय. जवळपास 8 ते 9 महिने मी गांडूळ आणून मारत होतो. म्हणजे लेंडीच्या हीटमुळे ते गांडूळ मरत होती. जवळपास 8व्या-9व्या महिन्यामध्ये मला सक्सेस मिळाला आणि आज लेंडीपासून गांडूळ खत बनवण्यात मला यश मिळालेलं आहे. आज पूर्वी ज्यावेळी मी सुरुवात केली त्यावेळी माझ्याजवळ 2 ते 3 बेड गांडूळ खताचे होते. आज जवळपास 60 बेड माझ्याजवळ गांडूळ खताचे आहेत. आणि जवळपास त्या पूर्वी माझ्याजवळ मी जमिनीवर ते बेड लाकडी खुट्ट्या रोवून त्या खुट्ट्यामध्ये ते बेड मी पूर्वीचे जे होते ते मी ते बसवलेले होते. आज माझ्याजवळ मी त्याला जाळीचे बेड बनवलेले आहेत जेणेकरून त्याचा वर्मी वॉश तो एका बकेटमध्ये ठेवला जातो आणि तोच वर्मी वॉश रिटर्न बेडवर टाकला जातो. मी वर्मी वॉश हा रिटर्न बेडवर टाकून गांडूळ खत बनवत आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळी मी गांडूळ खत बनवतो हेच गांडूळ खत जवळपास गांडूळ खत बनवत असताना जवळपास 3 ते 4 वेळा हे खत चाळले जाते. तर ते अगदी चहा पावडर सारखे जे खत येईल इतपत त्याची काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे जे गांडूळ खत आहे हे त्याचे माउचर जे आहे ते माउचर मेंटेन केले जाते. त्याचप्रमाणे गांडूळ खतामध्ये कोणत्याही खड्याचे प्रमाण किंवा मातीचे प्रमाण अगदी 0% तुम्हाला आढळेल. इतर कोणतेही रासायनिक खत न वापरता मी गांडूळ खत बनवत आहे. आज गांडूळ खत बनवत असताना 250 शेळ्यांचे नत्र एकत्रीकरण केलेले आहे. त्यासाठी 35,000 लिटरची टाकी बांधण्यात आलेली आहे. हे टोटल नत्र त्या टाकीमध्ये साठवलं जातं व या नत्राचा उपयोग मी गांडूळ खत बनवण्यासाठी गांडूळ खत बनवण्यासाठी या नत्राचा उपयोग मी करतो. या टाकीमध्ये एक मडपंप बसवण्यात आलेला आहे. त्या मडपंपाद्वारे हे जे टोटल जे नत्र आहे हे खत कुजवण्यासाठी या नत्राचा मी वापर करतो. त्यानंतर हे जे खत आहे हे बेडवर भरले जाते. आज गांडूळ खताच्या विक्री व्यवस्थापनाबद्दल गांडूळ खत मी आज 20 किलो बॅगमध्ये इथं लोकल जिल्हाभर किंवा जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा खताला मागणी आहे. 20 किलोमध्ये इथं शेतकऱ्यांसाठी पॅकिंग आहे. त्याचप्रमाणे गांडूळ खत मी पुण्यामध्ये सुद्धा स्वारगेट ला विकतोय. स्वारगेटमध्ये आपलं ऑफिस केलेलं आहे गांडूळ खताचं. तिथं 1 किलो 2 किलो आणि 20 किलो पॅकिंग बनवण्यात आलेलं आहे. हे गांडूळ खत तिथील लोकांसाठी म्हणजे जे कुंडीवर आणि जे झाडावर तिथले पुण्यातील जे लोक प्रेम करणार आहेत त्यांच्यासाठी मी हा कन्सेप्ट राबवलेला आहे. ज्यावेळी मी पुण्याला फिरायला गेलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की खरोखर इथं खरोखर झाडावर प्रेम करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी बनवूया. म्हणून मी लेंडीपासून बनवलेलं गांडूळ खत स्वारगेट जवळ हिराबाग बस स्टॉपच्या पाठीमागं आपलं गांडूळ खत मिळतं. मी पुण्यातही तिथं विक्री करत आहे. पुण्यामध्ये 2 किलो पॅकिंगमध्ये 1 किलो पॅकिंगमध्ये व 20 किलो पॅकिंगमध्ये महाकाली गांडूळ खत उपलब्ध आहे. आज जवळपास मी 10 टन गांडूळ खत महिन्याला काढत आहे. शेतकऱ्यांची
तसेच पुण्यामध्ये भरपूर गांडूळ खताला मागणी आहे. अगदी माल शॉर्टेज आहे, भरपूर प्रमाणात गांडूळ खताला मागणी आहे. आज शेळीपालन आणि गांडूळ खत या दोन्हीतून मला चांगल्या प्रमाणात पैसे भेटत आहेत. आज शेळीपालन आणि गांडूळ खत या दोन्ही मिळून जवळपास 60 ते 65 लाखाच्या आसपास माझे उलाढाल होते. त्याचप्रमाणे त्या जवळपास 15 ते 20 लाख रुपये खर्च होतो. 35 ते 40 लाखाच्या आसपास मला वार्षिक उत्पन्न शिल्लक राहते. माझा सल्ला शेतकऱ्यांच्यासाठी असा राहील की शेळीपालन हा खरोखर खूप सुंदर व्यवसाय आहे. ज्यांनी शेळीपालन केलं आहे त्यांनाही असा सल्ला राहील किंवा त्यांनाही एक असं माझी विनंती राहील की पालन केलं आहे तुम्ही, परंतु गांडूळ खतही तुम्ही करा. गांडूळ खतातूनही तुम्हाला चांगले प्रॉफिट भेटेल असं मला वाटतं.